साबणने हात धुवा, चांगले क्लीन करा आणि कॅचेस पकडा, कारण कॅच चोडवर ग्लास बनाव. चला केतन दादा पाटील आपण. हॅलो दरम्यान सचिन पाटील यांच्यासाठी पारितोष 557 रुपये प्रत्येक झेलसाठी. कुमार रणजित चंद्रकांत पाटील यांच्याकडनं 557 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, जमा सुद्धा झालेला आहे. कुमार रणजित चंद्रकांत पाटील यांच्याकडनं. चला सामन्याला सुरुवात होत आहे. जो जिंकेल तो क्वालिफायच्या रेस मध्ये टिकून राहील अशा प्रकारचा हा सामना. स्वप्नीसाठी विकेट हॅट्रिक साठी महेश चालेकर यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक. पहिला चेंडू राईट राऊंड शॉर्ट पिच मध्ये चेंडू जाते बॅटची काढा घेऊन फिल्डरला मिस करतो, चेंडू जाते सीमारेषा पलीकडे चौकार. याला पण साबण द्यायला पाहिजे, याच्यामुळे चौका गेलाय. अमर नेक्स्ट मॅच जियान अवेंजर्स वर्सेस हंसिका 11 क्वालिफिकेशन मॅच असेल. सेमीफायनल क्वालिफिकेशन साठी हा क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. जियान अवेंजर्स वर्सेस हंसिका 11. कविश पाटील यांच्याकडनं अमोल पाटील यांनी बॉल सोडला, त्याच्यामुळे त्यांना एक ग्लास लागू झालेला आहे. चला गोलंदाज पप्पू राईट राऊंड विकेट. आता खोलवर टाकला, चेंडू भिरकावून दिलाय फिल्डरच्या वरून, बघूया. आणि या 2 चेंडू मध्ये लगातार 2 चौकार मारे यशस्वी. आता माझा खरपूर समाचार घेताना पप्पू याचा गोलंदाजा सर्कलचा षटक आहे. सर्कलच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेताना हा फलंदाज कोण आहे? आवेश पाटील स्वतः. संघाची जबाबदारी धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. ती जबाबदारी अतिशय संयमी पद्धतीने पार पडतात, कारण त्यांना माहिती आपण टिकलो तर धाबांचा डोंगर आपण उभा करू शकतो. त्या दृष्टीने फलंदाजी करताना आवेश. पुन्हा एकदा पप्पू. निहाल पाटील जरा संपर्क साधा. निहाल पाटील लोअर फुलटॉस. आता मात्र चांगला चेंडू टाकला, लोअर फुलटॉस टाकला. लगातार 2 चेंडू मध्ये चौकार मिळाल्यानंतर कुठेतरी आपल्या गोलंदाजाची परीक्षा त्यांनी घेतली आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाला. काय जबरदस्त बक्षीस आलंय. अगदी पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वागत मात्रेसाठी डेंगातून चेंडू गेला तर 1000 रुपये चिराचर ग्रुप कडनं. म्हणजे बॉलच्या वरनं फक्त तंगडी फिरवली तरी त्याला 1000 रुपये मिळतील. आणि हा खराब चेंडू चेसच्या आईच्या वरना जाणारा चेंडू डायरेक्ट चेंडू होता किपरच्या ग्लोव्ह मध्ये आणि खराब आणि जाईल ना नक्की का मुद्दाम लावतो. फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा निश्चित आवेश पाटील घेईल, कारण आवेश पाटील मध्ये ती ताकद आहे आणि फ्री हिट एक सुवर्ण संधी त्यांना मिळाली. या अगोदरचा चेंडू निर्धाव गेल्यानंतर कुठेतरी मोठका फाटकार मारण्याचा प्रयत्न होता, त्याचाच आता संधी त्यांच्याकडे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू, आता चेंडूला दिशा दिली आणि पुन्हा एकदा खराब चेंडू आणि हा चौकार. अमर पप्पूचा बहुतेक राग आहे आवेशवर, डोला फोडण्याचा प्रयत्न आहे बघ. 2 वेळा प्रयत्न केला या ठिकाणी. 2 बिमर टाकल्यामध्ये गोलंदाज मला वाटतंय बाद होईल. पप्पूला माहिती पडलं का या ओव्हर मध्ये आपल्याला जास्त धावा येणार आहेत, 2 नो बॉल टाकून आपण बाहेर जाऊया. साला काय जबरदस्त आयडिया लावली. स्वागत 1000 रुपये पारितोषिक राहील. बॉलच्या वरनं फक्त पाय फिरवायचा आहे, म्हणजे डेंगा घालून गेला असा नियम आहे इथं. त्यासाठी चिराचीर ग्रुप कडनं 1000 रुपये पारितोषिक. थांबा 1 सेकंड. चला 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 चला. स्वागतनं गोलंदाजी केली तर चिराचीर ग्रुप कडनं 3333 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त बक्षीस स्वागत साठी. चला सामन्याला सुरुवात करायची. जयंत पाटील विनंती आहे आपल्याला. चला सामन्याला सुरुवात करा. तदरम्यान खंडोबाचे चांगले समर्थक संकेत दादा पाटील आपल्याला कुठे दिसत नाहीत मैदानात. स्पेशल लेफ्ट आर्म एडिशन आम्ही काढला होता यंदा, त्या कॅटेगरी मधला टॉपर होता हा स्वागत. संकेत पाटील आपल्याला कुठे दिसत नाहीत. अमर डावखोऱ्यांची आपण एक यादी बनवली होती, ज्यामध्ये गणेश चिर्लेकर होते, त्यानंतर रोहन आमचा मेसी होता, त्यानंतर स्वागत होता. एकदम रफ अँड टफ अशी
लेफ्टीज जे होते ना त्यांची ती कॅटेगरी होती, त्यामधलं स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात करतोय. गोलंदाज बदली येतोय, बदली गोलंदाज येत तुझा आहे. आवडीचा खेळाडू आलाय अमर, तुझा आवडीचा खेळाडू कुंदन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. नको तो नाव सांगते घरा माझा, कॉमेंट्री केली का घरा नाव सांगते. जाऊन दे. कुंदन पाटील 40+ एक चांगला फलंदाज गोलंदाज. आता मात्र मैदानात दिसतोय षटक टाकताना. त्यांनी 2000 साली काय केलं होतं अमर होते का? भूपेंद्र पाटील त्यांचा भाऊ भानू यांच्याकडनं विकेटसाठी कुंदन पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आठवलंय. भूपेंद्र पाटील उर्फ भानू यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. कुंदन पाटील बॉल हातात घ्या पहिला. चला लवकर लवकर सुरुवात होत आहे. कुंदन पाटील 40+ एक चांगला खेळाडू लेंगावरती करून गोलंदाजीसाठी सज्ज. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू दिला कव्हरच्या बाजूने भिरकावून चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. बघूया बघता बघता चेंडू सीमारेषा पार करतो आणि आज चौकार. बघा आवेश पाटीलची फलंदाजी जर आपण बघून घेतली, कुठंही मोठा अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडू बघताय, चेंडू बघा 4 धावेने सुद्धा संघ किती लवकर स्पीडअप होतोय तो बघूया. धावसंख्या किती लवकर स्पीडअप होतोय. नाहीतर आपण काही फलंदाज बघतो की त्यांच्यामध्ये फक्त मोठे फटके मारण्याची आशा असते आणि त्या दृष्टीने ते कॅच आउट होतात. इथं कुठेही कॅचची संधी देत नाही. चेंडू गॅप मध्ये ढकलून चौकार घेताना दिसत आवेश पाटील. पुन्हा एकदा कुंदन राईट मोदोकेट 60 रनअप. आता चेंडू मात्र जोरदार शॉर्ट पिच चेंडू, चेंडू सीमारेषा पलीकडे बिग 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 षटकार. षटक चालू होतं पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या झालेल्या आहेत त्या 24. चेंडू झालेले आहेत ते 5. म्हणजे बघू शकता आपण 5 चोक 20 असते, पण इथं 5 चोक 24 झालेले आहेत. त्यामागचा कारण की 2 जे बिमर्स होते त्याच्यामुळे हे 5 चोक 24 झालेले आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला कुंदन आपली पॅन्ट वरती करून पुन्हा एकदा शॉर्ट पेच, पुन्हा एकदा अरे 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 माझा कुंदन झटकार मारला, कुंदन झटकार मारला. पहिलं षटक संपतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आवेशने हेरला. आवेशने त्याच दृष्टीने त्याच बाजूने खेळला आणि चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32, 30, 24 आणि 37. पहिल्या ओव्हरला 30 झाल्यात, तर आता स्वागतला द्यायला हरकत नाही ना बॉलिंग. पहिल्या ओव्हरला 30 धावा म्हणजे या आजच्या दिवसातला या हायएस्ट स्कोर असेल की पहिल्या षटकामध्ये. म्हणजे सर्कलच्या षटकातला खूप चांगला उपयोग आवेश पाटील यांनी केलाय. कारण त्यांनाही माहिती आहे की संघाला या सामन्यामध्ये विजयी मिळवला तरच तो क्वालिफायच्या रेसमध्ये राहणार आहे. त्या दृष्टीने आवेश पाटील आपल्या संघाला पुढे नेताना बघूया. परंतु 30 धावा जरी झाल्या असल्या तरी या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. सिद्धेश पाटील असतील, जयंत पाटील असतील, चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. ते गोलंदाज ही जी 30 धावा निघालेल्या आहेत त्याचा कुठेतरी भरणा करण्याचा प्रयत्न असेल, कुठेतरी डॉट चेंडू जास्त काढण्याचा प्रयत्न असेल आणि कुठेतरी हा जो रन रेट आहे तो कमी करण्याचा प्रयत्न असेल जयंताचा. जयंत या संघाचा आयकॉन प्लेअर आहे. त्याच्या जोडीने सिद्धेश पाटील सुद्धा आहेत. कुठेतरी शांत संयमी विचार या संघाला करायला लागेल. कारण संघ हारला तर संघ या स्पर्धेमधला बाद होईल आणि जयंताकडे ती ताकद आहे. तो जयंता राईट मोदोके 9 पाऊलचा रनअप खोलवर टाकला, चांगला खेळून काढला. सिद्धेश पाटील चेंडूच्या मागे चांगले क्षेत्ररक्षक चांगल्या पैकी होते. पहिला चेंडू टाकला जयंताने, 1 धाव पळून काढल्यात यश मिळवलाय. कोण आहे इकडे रे? दिनेश पाटील 40+ संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज जयंता. स्ट्राईकला आता एक चांगला फलंदाज आवेश. समोर दिला चेंडू, दिला विरकान चेंडू जाते बिग 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 षटकार. आता मात्र आवेशी बॅट टलपताना दिसतोय. आवेशच्या शॉट मध्ये ताकद, टायमिंग ह्या दोन्ही गोष्टीचा मिलाव जुलाव आपल्याला त्याच्या बॅट मध्ये दिसतोय, त्याच्या बॅटिंग मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा जयंता राईट मध्ये विकेट.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चेंडू जातो चेंडू खाली क्षेत्ररक्षण बघा झेलबाद होतोय का आणि य य य य नो 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 दॅट्स नॉट गुड मॅन. वन बाउन्स फोर. ए, नाव घेऊ आवेश नका. सारख्या फलंदाजाला हा जीवदान. ए, कोणी नाव संघासाठी घेऊ किती नका. महत्वाचा चेंडू होता. चेंडूवर जयंता यशस्वी झाला होता. चांगला चेंडू जयंताने टाकला होता. झेल उडाला होता. परंतु आपल्याला क्षेत्ररक्षणाला बोलता येणार नाही कारण बोकडोदा प्रीमियर लीग असल्यामुळं सर्व नवीन खेळाडू आहेत. पुन्हा एकदा चेंडू आता बॅटची काढा घेऊन किपरच्या पाठीमध्ये आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाही. आवेश थांबतोय. एक चांगला झेल उडाला होता परंतु आपण बघतो बोकडोदा प्रीमियर लीगच्या निमित्तानं जे या क्रिकेट पासून थोडे बाजूला गेले ज्यांना आपल्या शालेय मुले कॉलेज मुले किंवा आपल्या कामानिमित्त क्रिकेट पासून दूर राहिले असे खेळाडू मैदानावर पुन्हा एकदा जयंता आता खोलवर टाकला चेंडू यष्ट्यांचा वेध घेतो त्रिफलाचीत बाद होतो तो दिनेश पाटील. आता मात्र जयंताला कुठेतरी यश मिळतं कुठेतरी चांगलं षटक प्रगतीपथावर टाकताना दिसतो तो जयंता. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतो रुपेश पाटील. नाही हाव सामन्याकडे वळतोय जयंता आता कुठे चांगली गोलंदाजी करताना उरलेले चेंडू घेऊन रुपेश ट्रॅकेनला पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू बॅटची काढा घेतोय चेंडू जातोय क्षेत्ररक्षण होतोय चांगला षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 43. तब्बल 21.5 सरासरी गाठताना हा संघ 43 धावा अतिशय चांगली धावसंख्या फलकावर लागलेली आहे आणि ही धावसंख्या फलकावर लागल्या असताना आवेश सारखा फलंदाज मैदानामध्ये अजून तग धरून आहे टिकून आहे. त्याला माहिती आहे की समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे. समोरचा संघ आपण बघितला तर सचिन पाटील आहे सिद्धेश पाटील आहेत जयंता पाटील आहेत एक चांगले फलंदाज या संघामध्ये सुद्धा आहेत आणि त्यांच्यामध्ये क्षमता सुद्धा त्याचप्रमाणे आहे की मोठे फटके मारण्याची जयंता असेल सचिन असेल सिद्धेश असेल चांगले फटके मारण्याची ताकद ह्या 3 फलंदाजामध्ये आहे. त्याच्यामुळे आवेश हे जाणून आहे की ह्या संघापुढे कमीत कमी 60 धावांचं तरी लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण आवेश यांच्याकडे अनिश सारखा गोलंदाज आहे की तो जो बिनभरोशी गोलंदाज आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी 20 धावा एक्स्ट्रा काढायला लागतील का अनिशच्या एक्स्ट्रा 20. गोलंदाज सिद्धेश पाटील राईट मोर विकेट शॉर्ट पिच पाय चेंडू चेंडू भिरकावून दिलाय बघूया सचिन क्षेत्ररक्षण करतो एक धाव पळून काढण्यात यशस्वी झालाय. सिद्धेश ज्याप्रमाणे जयंतांनी गोलंदाजी केली त्याचप्रमाणे सिद्धेश पाटील आपले सुद्धा खांद्यावर जबाबदारी आपल्या संघाची. आपण एक सुद्धा अष्टपैल खेळाडू आहोत आणि ती अष्टपैल कामगिरी आपल्याला करून दाखवायची आज गरज आहे आपल्या संघाला कारण मॅच विन झाला तर आपण कुठेतरी क्वालिफायच्या रेसमध्ये राहणार आहोत. सिद्धेश पाटील राईट मोर विकेट 7 ते 8 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा कोलवर पुन्हा एकदा चेंडू स्टेट ड्राईव्ह करतोय आणि पुन्हा एकदा षटकार बिग 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 षटकार. मी पुन्हा एकदा पहिल्या ओव्हर पासून सांगतोय आणि आवेशाची हाफ सेंचुरी फलकावर लागलेली आहे. सॉरी तुम्ही नीट सांगा र टीमच्या 50 धावा इथं पूर्ण होत आहेत. चांगला स्टेट ड्राईव्ह शॉट होता सिद्धेश पाटील. आपल्याला थोडी जबाबदारी घ्यायला लागणार आहे कुठेतरी निर्धाव चेंडू टाकायला लागणार आहेत कारण जर धावा आपल्या क्षमतेच्या पलीकडे गेला कुठेतरी आव्हान जास्त असला. पुन्हा एकदा आता खोलवर टाकला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षण बघूया चांगला क्षेत्ररक्षण होत आहे एक धाव पळून काढण्यात यशस्वी होत आहे. लाईव्ह आपण पाहतोय आणि
युट्यूब लाईव्ह वरती एक कमेंट आलेली आहे. स्वागत मात्रेनं झेल टिपला तर कुशल घरत युनायटेड किंगडम वरना डॉलर्स मध्ये $500 तो ट्रान्सफर करणार आहे. त्यानं युट्यूब लाईव्ह वरती स्वतः कमेंट केलेली आहे. स्वागत. $500. चला सिद्धेश सज्ज होते. उर्वरित चेंडू घेऊन स्ट्राईकला येतो रुपेश. रुपेश सुद्धा चांगला फलंदाज आहे. चेंडू भिरकावून दिला. चेंडू जाते सीमा रेषेच्या पलीकडे. बिग 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 षटकार. ज्याप्रमाणे पहिल्या ओव्हरचा खरपूस समाचार घेतला होता त्याचप्रमाणे ह्या तिसऱ्या षटकाचं सुद्धा म्हणजे सिद्धेशकडनं आम्हाला कुठेतरी अपेक्षा होती की चांगले षटक त्यांच्याकडनं बघण्यात येईल. कारण एक ते आयकॉन प्लेअर झालेले होते आणि चांगला अष्टपैलू खेळाडू पण त्यांचा सुद्धा गोलंदाजी इथं खरपूस समाचार घेताना हे दोन्ही फलंदाज. रुपेश पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे सचिन बघा. झेल होतोय का? झेल जमिनीला दान होतोय आणि कविश यांच्याकडनं एक मॅकडॉलचा ग्लास त्यांना मिळतोय आणि प्लस साबद. धाव संख्या झालेली आहे ती 59. आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तर एक धाव पडून काढणे यशस्वी होत आहे. एका धावेने संघाची धाव संख्या आहे ती 60. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये तब्बल 20च्या सरासरीने धाव संख्या झाली आहे ती 60. आता अतिशय महत्वाचं षटक हाणामारीचं षटक. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या संघामध्ये 8 फलंदाज अजून शिल्लक आहेत. ही गोष्ट आवेश सुद्धा जाणून असेल, रुपेश सुद्धा जाणून असेल. त्यामुळे विकेट पडण्याचा कुठलाही धोका त्यांच्याकडे नसेल. फक्त आणि फक्त धावा जास्त काढण्याचे त्यांचे प्रयत्न असेल. त्याच प्रयत्नात ते दोघेही फलंदाजी करताना दिसणार आहेत. बघूया पुढील सामन्यासाठी आपण दोनही संघाच्या संघनायकांना इनिंग ब्रेक मध्ये पाचारण करणार आहोत. त्यामध्ये जियान अवेंजर्स विरुद्ध हंसिका वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. चला खूप सारी बक्षिसं अमरच्या मोबाईल मधून येताना पाहतोय. स्वागत मात्रे खूप काही तुमच्या हातात आहे. भांडून जर आपण गोलंदाजी घेतली तर स्वागत मात्रेसाठी एक बक्षीस आलेलं आहे. नुसती चिराचिरी संघटना करणार जो त्यांचा काय फंड गोल आहे त्याच्या सर्व पैसे स्वागत पाटील यांना भेटणार आहेत. हॅलो साईराज पाटील यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक साईश अभिजित पाटील यांच्याकडनं आलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी आदिराज पाटील एक चांगला तरुण उमदा व्यक्तिमत्व गोलंदाज 15 ते 20 पर्यंत रनअप असेल. बघूया पुन्हा एकदा चांगला चेंडू भिरकावून दिलाय आणि फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाला. आणि साईश अभिजित पाटील यांना विनंती आहे की आपले 100 रुपये इथं पहिले जमा करायचे आहेत. कोणतीही तडजोड या 100 रुपयामध्ये होणार नाहीत. त्याचप्रमाणे कविश पाटील यांच्याकडनं एक साबण आणि ग्लास बक्षीस. बक्षिसांची इथं खऱ्यात होत असताना दिसत आहे आपल्याला. आदिराज पाटील साठी चांगला चेंडू टोलावला होता परंतु क्षेत्ररक्षण करण्यात होता त्याच्यामुळे झेल बाद झाले तो रुपये. चला फलंदाज लवकर लवकर धावायचा आहे. खूप उशीर झालेला आहे. चला मला वाटतं आदिराज पाटील यांनी जर आपला रनअप थोडा कमी केला तर त्यांच्या बॉलिंगला स्पीड थोडा मिळेल. एवढा मोठा रनअप त्यांच्या स्पीड साठी थोडासा मला धोकादायक दिसतोय. कारण आपले वय बघता पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू बॅटची काढा घेतोय. मिस क्षेत्ररक्षक होतोय. मिस क्षेत्ररक्षकामुळे हात जातोय चौकार. कोण आहे रे तो? कुंदन पाटील. आपल्याकडनं ही अपेक्षा नव्हती कुंदन पाटील आम्हाला. चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं खूप गरजेचं होतं. ती साथ मिळताना आदिराज पाटील यांना दिसत नाहीये. कारण गोलंदाजाची इच्छा असते की चांगली गोलंदाजी केल्यानंतर त्यांना एक चांगल्या क्षेत्ररक्षकांची साथ मिळावी. पुन्हा एकदा आदिराज पाटील राईट मध्ये विकेट. पुन्हा एकदा खोलवर धरला. आता फलंदाजाला बीड करतोय आणि खराब चेंडू.
मागच्या मॅच मध्ये सुद्धा आदिराज पाटील यांनी 3-4 खराब चेंडू टाकले होते. थोडासा विचार करावा त्याने. फलंदाज कुठं आहे, किपर कुठं उभा आहे, काय आपल्याला मार्गदर्शन मिळतोय, हे मार्गदर्शन आपण आत्मसात करून चेंडू टाकायचा. तोच आदिराज पाटील. आता चेंडू भिरकावून दिला, बघूया कॅच होतोय का. आणि नो, आवेश कोण होता, आवेशच होता. प्रेम पवारचा झेल उडाला होता आणि तो झेल सोडलाय तो स्वप्नीस. सचिन याने झेल सोडलाय. चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं अपेक्षित असतो. गोलंदाजी साथ मिळताना आदिराज पाटील यांना दिसत नाही. तोच आदिराज पाटील पुन्हा एकदा राईट मध्ये वगैरे पुन्हा एकदा खोल. आता मात्र चेंडूचा समाचार घेतोय. चेंडू जाते वन बाउन्स, चौकार. धाव संख्या किती 77. धाव संख्या मागच्या मॅच 77. मध्ये 78 खाले, आता 77. बोथ कॅप्टन्स प्लीज आपण नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायक येतील. बाद. बघा बॉलरने एवढी चांगली बॉलिंग केली आणि तुम्ही कॅच सोडशाल तर बॉलरने काय कर सांगा, जीव देवाचा का. एवढा तोरून मोरून तो बॉल टाकतोय आणि तुम्ही कॅच सोडतो. जयंता परत 78, त्याच धावा आणि तेच क्षेत्ररक्षक ज्यांनी झेल सोडले होते. चला, रोहन पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. हंसिका 11 संघाचा संघनायक. सनी ठाकूर, सनी ठाकूर चला नाणेफेकीसाठी यायचंय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. फलंदाज चला. अमर, एक सूचना देऊ इच्छितो. एखाद्या संघाचे खेळाडू जर कमी झाले आणि खेळाडू जर कुठल्या इतर कामामध्ये व्यस्त असतील तर त्यासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत. मैदानात रोज जरा जोरदार टाळ्या. रुद्रांश. त्याला दरम्यान टॉसविन होत आहे. त्याला टॉसविन करून घ्यायचं आहे. चला, मी तुळशीराम पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं. हेड आणि टेल करून घ्यायचं. चला, एक प्रकारचं सेमीफायनल साठी क्वालिफिकेशन म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना नाणेफेकी होते. जियान अव्हेंजर्स आणि हंसिका 11 या दोन संघादरम्यानचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. टेल इज द कॉल आणि काटा काय. जियान अव्हेंजर्स या ठिकाणी नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागलाय. निर्णय कळवतील. त्याला अजून विश्वास नाही, खरंच मी जिंकलोय का, टॉस जिंकलोय का. कधी मधुकर स्पोर्ट्स साठी सुद्धा नाही जिंकलो, आज कसा काय जिंकलो. अभिनंदन, चिराचिर संघाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. दुसरी तर आलेली आहे, त्या तरीत कुठला संघ बसतोय बघावं लागेल. पहिलं षटक घेऊन येत आहे तो अनिश पाटील. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो अनिश पाटील.
तर दरम्यान द्रोणागिरी रोडमध्ये संजय सरगर, मी हेमंत पाटील यांना विनंती करतो की आपण यथोचित सन्मान करायचा. पॅलून कक्षामध्ये पाहुणे येती आणि शोभा वाढवते अशा प्रकारचा हा पॅलून कक्ष असतो. त्यामध्ये जो जो सामाजिक कार्यकर्ता असते त्याचा यथोचित सन्मान करणं आमचं कर्तव्य. मी संजय दादांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कमिटीने जरा 40+ नियम तपासून बघायचा आहे. अंपायरने सुद्धा त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत का? नाही. एक सेकंड, मी नियम या ठिकाणी क्लॅरिफाय. फलंदाजीसाठी जर षटक त्याने फेकलं नाही तर सलामीला 40+चा फलंदाज जाईल आणि त्या दृष्टीनं गोलंदाजानं ते पूर्ण षटक फेकलेलं नव्हतं. आणि सगळ्यांच्या वृत्तीसाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कमिटीच्या वतीनं सामन्यासाठी दोन्ही संघांना. 78 धावांचं आव्हान असताना सलामीची जोडी सिद्धेश आणि जयंता मैदानात. षटक टाकतोय पहिलं क्रिश आहे ना, क्रिश. चांगली गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये क्रिशने केली होती. तोच क्रिश आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक षटक घेऊन सज्ज. 10 ते 12 पावलांचा रनअप दिसतोय. जयंता, त्याच्याकडनं अपेक्षा असेल संघाला. बघूया कोणत्या रीतीने फलंदाजी करताना दिसतोय तो जयंता. थोडासा जो बॅटची कडा चेंडू घेऊन जाते चौकार. ज्या पद्धतीने चन्नू फॅन क्लबची सुरुवात झाली होती त्याच पद्धतीने देवांश 11 संघाची सुद्धा सुरुवात. जयंत आपलं वैयक्तिक खातं खोलतोय, संघाचं सुद्धा खातं खोलतोय. संघ निवून ठेवला तो 4 या संघ. षटक चालू आहे ते पहिल्या षटकातला पहिला चेंडू क्रिशाच्या गोलंदाजी मध्ये निघाला होता. तोच क्रिश पुन्हा एकदा सज्ज दुसरा चेंडू टाकण्यासाठी. राईट डोक्यात मारा करे स्ट्राईकला येतो जयंता. आता थोडासा स्पीड दिलाय चेंडू, बॅटची कडा पुन्हा घेतोय परंतु आता क्षेत्ररक्षक ताण्यात आहे. तर दरम्यान एक धाव पळून करण्यात यशस्वी झाला तो जयंता पोहोचतोय नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला येतो आता सिद्धेश पाटील. सिद्धेश पाटील मध्ये ताकद आहे मोठे फटके मारण्याची. तोच सिद्धेश पाटील. बघूया 78 धावांचं आव्हान असताना सलामीची जोडी तगडी जोडी आलेली आहे. निश्चितच मोठे फटके मारून सिद्धेश बद्दल बोलता दोघेही भाऊ सिद्धेश आणि क्रिश मैदानावर जोडी दिसतोय. एक लहान भाऊ गोलंदाजी करतो तर मोठा भाऊ फलंदाजी करतो. बघूया खोलवर टाकला चेंडू, बिरकांचा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. एक धाव पलूकडे यशस्वी होतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न, चेंडू सीमारेषे जवळ गाजर होतो, फेकी होते. त्या दरम्यान 2 धावा पलूकडे यशस्वी झालेला आहे तो सिद्धेश पाटील. आपलं खातं खोलतो आणि संघाला नेऊन ठेवतो तो 8 या धावसंख्येवर. 4 5 6 7 7 या धावसंख्येवर. पहिलं षटक तुला 78 धावांचं आव्हान असताना कुठेतरी सरासरी राखण्याच्या दृष्टीने मोठे फटके मारताना प्रयत्न करतोय सिद्धेश, परंतु बॅट आणि बॉलचा तेवढा काही चांगला सुरेख कनेक्ट होत नाही. ज्याप्रमाणे आवेशच्या बॅटला कनेक्ट झाले तसेच कनेक्ट तुम्हालाही करायला लागतील, परंतु गोलंदाज तेवढाच चांगला क्रिश. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू होतोय. बघूया बिग 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 षटकार. पॅलून कक्षाला सलामी देतो सिद्धेश पाटील.
गेला बॉल 7 आणि 6 13. षटक चालू आहे पहिला उर्वरित चेंडू घेऊन. आता मात्र क्रिसच्या गोलंदाजीचा समाचार घेताना त्याचाच मोठा भाऊ सिद्धेश पाटील. विकेट घेतला तर 500 रुपये बटर काढ. साहिल पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक क्रिस साठी. साहिल पाटील म्हणजे गावात साहिल बरे, त्याच्यामुळे मी त्याचा उल्लेख करतो की साहिल बट्टार याच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक, कारण गावात 4-5 साहिल आहेत, त्याच्यामुळे ह्या साहिल बट्टार याच्याकडनं 500 रुपयात. पुन्हा एकदा क्रिस उर्वरित चेंडू घेऊन फलंदाज सिद्धेश. आता मात्र खूप चांगला चेंडू ऑफ स्टंप यॉर्क पद्धतीचा चेंडू बीट करतो सिद्धेश पाटीलला. चांगलं कमबॅक करतो. या अगोदरच्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर कुठेतरी गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आणि चेंडू निर्धाव टाकतो किपरच्या ग्लोव्ज मध्ये. मैदानात बघतोय आपण की बरेचसे सल्ले प्लेयरला दिले जातात, त्याच मधला हा सल्ला रणजितदादा पाटील देताना दिसतोय प्लेयर्सला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू होता. क्षेत्ररक्षक बघा नौका आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणं चुकीचं होईल, पण तो चेंडू पकडलाय. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. या 2 धावेने षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. 20 ची सरासरी राखताना फिल्डर चेंज होत आहे, रिटायर्ड होत आहे फिल्डर. त्याच्या जागी ऑनर स्वतः राकेश पाटील जातोय. कोण बाहेर गेला? बाबू. चला सामना स्पीडअप करायचा आहे. चला संघाला विनंती आहे, चला लवकर लवकर. तब्बल 1 वाजलेत घड्याळात. सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो अनिशय करा रुपेश पाटील. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला होता, परंतु रुपेश पाटीलकडे अनुभव आहे. बरेच वर्ष या बोकरवीरासाठी आपलं योगदान देतोय तो रुपेश पाटील. तोच पुढील षटक घेऊन दिसतोय. 20 ते 25 पावलाचा रनअप आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये बघतो आपण रुद्राज पूर्ण मैदानाच्या चोही बाजूने फिरताना. फलंदाज जयंत मोठे फटके मारण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये आहे, पण तो कुठेतरी संपर्क बॅटचा होत नाही. फास्टर डिलिव्हरी जोरदार अपील. तर दरम्यान एक धाव पळून करणे यशस्वी झाला. अतिशय फास्ट डिलिव्हरी केली होती, जयंताला कळली नाही, पण तो लेग बाय ओके लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपल्याला मिळेल. उद्या मित्रांनो हनुमान जयंती आहे. बऱ्याच गावातली पालखी सोहळा हनुमानाचा बजरंग बलीचा जन्म उद्या सकाळी पहाटे 5-5:30 दरम्यान होणार आहे. त्याच्यामुळे इथंच आपण मंदिरात जाणार. पुन्हा एकदा रुपेश पुन्हा एकदा खोलून आता भिरकावून दिलाय. चेंडू जाते सीमा रेषे पलीकडे षटकार. सिद्धूची बॅट आता तलपताना दिसतोय. बजरंग बलीचं नाव घेतल्यानंतर कुठेतरी ताकद, कारण जोनागिरी नोड मध्ये होत असलेला स्वयंभू हनुमान मंदिराचा उद्या जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पांडेजी यांच्याकडनं त्यांच्यावर अभिषेक घालण्यात आला होता. तीच ताकद सिद्धेश यादव यांच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतोय. सिद्धेश यादव यांच्या फलंदाजीची बॅट आता तलपताना स्वयंभू हनुमानाची ताकद त्यांच्या अंगामध्ये जणू काही आलेले आहे. तो सिद्धेश पाटील स्ट्राईक यांना पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मात्र बॅटचा
आहा रुद्रांश पाटील दुसऱ्या धावेचा प्रयत्न जयंता नाही आवेशांची क्रिश कोण आहे ह्यो? पवार अंपायर्स थर्ड अंपायर दिलाय ओके थर्ड अंपायर दिलाय नो बॉल चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलाय फलंदाजाने आय थिंक फलंदाजाकडनं रिव्ह्यू आहे चेक करायचे थर्ड अंपायर चला थर्ड अंपायर नो बॉल थर्ड अंपायरचा कॉल आलेला आहे नो बॉल आहे आता मात्र आम्ही संधी जयंताकडे चालू नेलाय सिद्धेश पाटील आपली कामगिरी पूर्ण करतोय परंतु जयंता पाटील न्यू यंगस्टार बॉईज कडनं संतांसाठी जर डाय मारून कॅच पकडली तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बक्षिसांची खऱ्यात होताना आपल्याला दिसतोय गावामध्ये बऱ्याच संघटना आहेत बरेच मंडळ आहेत त्याच्यामधले खेळाडू आपल्याला दिसतात त्याच्यामुळे ते जे मंडळ आहे ते बक्षीस लावताना आपल्याला इथं दिसतोय जयंता शिंदे यांच्यावर सुद्धा बक्षिसांची खऱ्यात इथं दिसतोय आपल्याला स्ट्रायक जयंता शिंदे जोरदार इथपर्यंत फ्री हिट होता तेवढा फायदा घेता आला नाही चेंडू सीमारेषेजवळ फील्ड होते त्या दरम्यान एक धाव पळून काढण्यात यशस्वी होते तो जयंता शिंदे स्वयंभू हनुमानाची कृपा असलेले दोन खेळाडू करण दादा यांच्या वरदहस्त असलेले दोन्ही खेळाडू गोलंदाज रुपये आता मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय फ्री हिट होता पण तो फ्री हिटचा एक मोठा फटका मारून न देण्यात यशस्वी झाला रुपये आपले उर्वरित चेंडू घेऊन 3 चेंडू झालेले आहेत अजून 3 चेंडू बाकी आहेत चांगली धावसंख्या या षटकामध्ये निघाल्या सिद्धेश आणि जयंताला थोडसा विचार करून व्यवस्थितपणे मार्ग काढायचा आहे या सर्व संधीतना पुन्हा एकदा खोलतो चेंडू बुरकवले कॅच उडाले काल कॅच काढी स्वतः दिनेश पाटील आणि दिनेश पाटील सावकाश झेल होते जमिनीला दान चांगला प्रयत्न होता दिनेश पाटील यांच्याकडनं परंतु थोडस वयाच्या मुळे तो जो स्पीड पाहिजे होता तो स्पीड त्यांना मिळाले पण एक चांगला प्रयत्न होता अयशस्वी प्रयत्न झाला आणि एक जीवदान मिळालेलं आहे धावसंख्या झालेली आहे ती 26 उर्वरित 2 चेंडू शिल्लक धावसंख्या ती 26 तब्बल 20 आसपास सरासरी गाठाची असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या परंतु ह्या षटकामध्ये कुठेतरी धावेला आता मात्र लगाम बसतो परंतु 2 चेंडू जयंताला माहिती आहे की आपण ह्या धावा पीक करू शकतो त्या दृष्टीने फटका मारताना जयंताच नाही पुन्हा एकदा रुपेश सज्ज पुन्हा एकदा खोलवर ऑफ स्टॉपला खेळून गेला चेंडू जाते सीमारेषेजवळ बघता बघता एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा फलंदाजाला झाला संघाला झाला 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे झाली ती 30 धावेला आकार येताना दिसतोय ज्या वेळेला चेन्नई बँक क्लब फलंदाजी करत होता 2 षटकामध्ये तब्बल 41 का 42 धावा झाल्या होत्या परंतु त्याच्यापेक्षा थोडीशे 5-10 धावा कमी होताना दिसतात शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जयंताचा असेल बघूया रुपेश रोखतोय का ठोकतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलाय एक धाव पूर्ण करण्याशिवाय दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न होता बघता बघता जयंत आणि सिद्धेश यांच्या 2 धावा पूर्ण षटक संपतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32 धावसंख्या झाली पाणी घेऊन जायचं मैदानात रणजित पाटील पाणी घेऊन जायचं तिथनं 12 चेंडू 46 धावा 12 चेंडू 46 धावा बारा चेंडू 46 धावा म्हणजे 23 दूने 46 23 दूने 46
परंतु मी तुम्हाला सांगतो ह्या संघामध्ये अनिश सारखा गोलंदाज आहे, तो तुम्हाला 35 धावा सुद्धा देऊ शकतो. त्याच्यामुळे कुठेही हरबडून जाऊ नका. जयंता शिंदे आणि सिद्धू यादव कुठेही हरबडून जाऊ नका. दोघाही तुमच्यावर स्वयंभू हनुमानाची कृपा आहे. करण दादा इथं बसलेला आहेत. उद्या आपल्याच आजचे दोघांचे आजचे तिथं अभिषेक पार पडणार आहे. स्ट्राईकला येतो सिद्धू यादव. करण दादाने आता आम्हाला सूचना दिली की दोघांनाही पगडी आणलेली आहे उद्यासाठी. चक्क राजस्थानवरनं जाऊन पगडी आणलेल्या सामन्याकडे बोलतोय. 12 चेंडू 46 धावा 23ची सरासरी राखायची आहे. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज प्रेम पवार. चांगली फलंदाजी केली होती त्यांनी मागच्या मॅच मध्ये, तोच प्रेम पवार. राईट टर्म ओव्हर द विकेट. 10-12 पॉइंट रन. खोलवर टाका चेंडू बिरकाचा चेंडू जाते बिग 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 षटकार. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू 40 धावा. दोघांमध्ये ताकद आहे. मी मगाच पहिल्या ओव्हर पासून सांगतो की जयंत आणि सिद्धेश दोघांमध्ये सुद्धा चांगली ताकद आहे. चांगले फटके आहेत. ते फटके आता आपल्याला मैदानात मारताना दिसतो तो सिद्धेश मध्ये. कारण दोघांना माहिती आहे जर पराभव झाला तर आपल्याला आपला पुढचा प्रवास हा समाप्त होणार आहे. दोन्ही संघांना याची जाणीव आहे. त्या दृष्टीने फलंदाजी गोलंदाजी मैदानावर होता दिसत आहे. पुन्हा एकदा प्रेम पवार राईट मध्ये विकेट. 10 ते 12 पर्यंत रन. पुन्हा एकदा चेंडू त्या चेंडू भिरकावून दिला बघा. अवस्थित क्षेत्ररक्षक एक धाव पलुकाने यशस्वी होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाही. लोअर फुलटॉस होता. त्याच्यामुळं जी उंची पाहिजे होती सिद्धेशला ती उंची काय मिळाली नाही आहे. आणि जो आलोय आणि विचारते काय झालं आता काय करशील आणि विचारते लास्ट बॉलिंग दिन तर काय करशील. ठीक आहे. काय पुन्हा विचारता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज प्रेम पवार राईट मध्ये विकेट. स्ट्राईकला तो जयंता. पुन्हा एकदा जयंता बीट होतोय. ओहो काय होतोय तिकडे बघा. अतिशय संत पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न करता करता चौकार गेला. परंतु मी सर्व प्रेक्षकांना सांगतो की जयंताकडनं मला खूप अपेक्षा आहेत. परंतु जयंताच्या बॅटने षटकार येताना दिसत नाही. जे काही फटके येतात ते चागो कुठेतरी मिस फटके आपल्याला जयंताच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. जयंता प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नामध्ये यश त्याला मिळत नाही. जयंताकडे ताकद आहे षटकार मारण्याची, परंतु कुठेतरी आज त्याचं बॅटचा सूर कुठेतरी बॅटची जी ताकद आहे कुठेतरी ती धार आहे ती कमी होताना दिसतोय. त्याची धार सिद्धेश पाटील भरतोय. 9 चेंडू 35 धावा. प्रेम पवार उलटा चेंडू बिरकावून दिला. मी आता ज्या गोष्टीचा विचार करतो जी गोष्ट मानली तीच गोष्ट थर्ड अंपायर कॉल केलेला आहे. तीच गोष्ट जयंताने करून दाखवली आणि षटकार. थर्ड अंपायरचा कॉल आहे हाईटचा फुलटॉसचा चेक करायचा आहे. जयंताबद्दल मी आता आपल्याला मार्गदर्शन करतो कारण जयंतामध्ये ती ताकद आहे जी क्षमता आहे मोठे फटके मारण्याचे. आणि हा नो बॉल. यस नो बॉल प्रीट. धावसंख्या झाली ती 50. 9 चेंडू 28 धावा. आता मध्ये सामन्यामध्ये रंगत वळतो या नो बॉल मुला. प्रेम सज्ज. आता पुन्हा आला. पुन्हा ओरपीत मध्ये चेंडू जाते सीमा रेषा पलीकडे षटकार. 8 चेंडू 22. काय डोका वगैरे कोणी आटपून घेऊ नका. 8 चेंडू 22. करामत ही करणची आहे. यानं जी इबूत घेऊन आला ना आता ती करामत आहे सगळी. अमर ही नावं ठेवली 8 चेंडू 22. प्रेम पवार आपल्याला विचार करायला लागेल गोलंदाजीमध्ये. धाव संख्या आपल्याकडे बरीच आहे.
त्यामुळं आपण कुठलाही हरबडून न जाता मी मगाशी आमच्या खेळाडूंना सांगत होतो की 4 षटक असतात. 4 षटकामध्ये तुम्हाला संघाला ऑल आउट करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सेकंड फक्त थांबवतोय. जर तू विचार केला संघ मालक जोवर मैदानाबाहेर होता ना तेव्हा धावा होत नव्हत्या. जसा संघ मालक चन्नू फॅन क्लबचा मैदानात गेला समोरच्या संघाच्या धावा व्हायला लागल्या. मी बोलतोय गोलंदाजाकडे प्रेम पवार राईट मॉर्डर स्ट्राईकला येतो जयंत 2 षटकांच्या आता पुन्हा एकदा शॉर्ट पुढे आता खेळून काढला चेंडू जाते सीमा रेषे पलीकडे चौकार. 7 चेंडू 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. आता मात्र जयंताची बॅट तलपताना मी मागाशी तेच सांगत होतो की 4 षटकामध्ये एखाद्या संघाला ऑल आउट करणं खूप मोठी गोष्ट आहे. बघत असताना गोलंदाज बघतो की प्रत्येक गोलंदाज जातो विकेट काढायला आणि चेंडू जातो ओव्हरपिच गेल्यामुळं बॅटरला फक्त तो टायमिंग करायचा असतो आणि बॅटर त्याच्यामध्ये यशस्वी होतं. त्याच्यामुळे आपण विचार करायला पाहिजे की डॉट बॉल्सवर जास्त खेळायला पाहिजे. पुन्हा एकदा प्रेम पवार राईट मध्ये जयंता शॉर्ट पिच पुन्हा चेंडू गॅपमध्ये धडकून दिला चेंडू जाते सीमा रेषे पलीकडे चौकार. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावा. कुठंतरी मॅच आवाक्यामध्ये आणून दिलेले या 2 फलंदाजांनी सिद्धेश पाटील आणि जयंता पाटील उर्फ सिद्धेश यादव आणि जयंता शिंदे. नो रणजित 2 धावांची पॅनल्टी आहे. तुम्ही पण आतमध्ये चाललेला आहात. कुमार रणजित पाटील यांना विनंती आहे की आपण खुर्चीवर बसायचं आहे. कुमार रणजित पाटील 6 चेंडू 14 धावा. फलंदाज सज्जाद सिद्धेश सलामीला आलेला फलंदाज. संघाची धुरा आपल्या खांद्यावर ज्यांनी घेतली तोच सिद्धेश मैदानात. 6 चेंडू 14. गोलंदाज आहे तो अनिश. जर तो एखाद 9 चेंडू पडला नसता तर त्याचा फायदा पुढील गोलंदाजासाठी झाला असता. आता बघूया 6 चेंडू 14 अनिश सारखा गोलंदाज 15 ते 20 पावलांचा नेहरा राईटम राऊंड विकेट मारा करेल. फलंदाजीसाठी सज्ज आहे तो सिद्धेश. मोठे फटके मारून संघाला आजपर्यंत एक विजयाच्या जवळपास आणून ठेवलाय. आता मात्र त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल की ज्याप्रमाणे फलंदाजी 3 षटकामध्ये केली त्याचप्रमाणे संघाला विजयी करण्याची धुरा सुद्धा त्यांनाच खांद्यावर घ्यायला. अनिश पाटील सज्ज खोलवर टाकला चेंडू दिला बिरका चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. देसा 5 चेंडू 10 धावा. अनिशने विचार करायला पाहिजे. तब्बल 2ची सरासरी अनिश आहे. मॅच अजून आपल्या हातामध्ये. 5 चेंडू 10 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू त्यांना 2 धावा काढायच्या आहेत. त्याच्यामुळे एक चौकार गेल्यामध्ये कुठेही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. आपण आपले गोलंदाजी सुधारू शकता. 5 चेंडू आपल्याकडे आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करू शकता. गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करू शकता. तोच अनिश पाटील पुन्हा एकदा. आता मात्र खोलवर चेंडू टाकला. बघा मी बोलवतो की तुम्ही चेंडू मध्ये बदल करू शकता. खोलवर टाकला चेंडू. सिद्धेश पाटीलला तो तेवढा काय बॅटवर घेता आला नाही. त्या चेंडूवर एकदा पुन्हा एकदा सरासरी बदलतोय. ज्या चेंडूवर 2 धावा पाहिजे होत्या तर कुठेतरी आता एका चेंडूवर त्यांना 3 धावा लागतील. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 4 चेंडू आणि 9. 4 चेंडू आणि 9 जी 2ची सरासरी होती तीच आता सरासरी एका चेंडूवर 3 धावा म्हणजे कुठेतरी त्यांना चौकाराची आता आवश्यकता लागणार आहे. 4 चेंडू 9 धावा. एक चेंडू मिस केला अनिश तर त्यांना तिन्ही चेंडूवर पुढच्या येणारे चौकार मारायला लागणार कारण पुन्हा राहतील 9 धावा. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर त्यांना चौकार मारायला लागणार आहे. त्याच्यामुळे संघांनी तयारीत राहायचं आहे. हा चेंडू दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे कारण रात्र खूप अधिक वेळ जाऊ लागलाय. प्रत्येक सामन्यामध्ये अधिकचा वेळ घेत आहेत. त्यामुळे कृपया कोणताही वेळ न घालवता पंच सुद्धा नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. चला अतिशय महत्वाचा चेंडू या सामन्यातला
4 चेंडू 9 धावा. चेंडू जर डॉट गेला तर नंतर येणारा प्रत्येक चेंडू त्याने चौकार मारला लागणार. अतिशय महत्वाचा चेंडू. अनिश पाटील राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू टाकलाय खोलो, चेंडू गेला बीट. अनिशला मी जे बोलत होतो अनिश निश्चितच ऐकत आहे आणि चेंडू बीट गेल्यामध्ये आता मात्र जयंतच्या अंगावर मोठी जबाबदारी आली, कारण आता प्रत्येक चेंडू त्याला चौकार मारायला लागेल. 3 चेंडू 9 धाव म्हणजे प्रत्येक चेंडू चौकार, नाहीतर मग 2 षटकार. कुठेतरी समीकरण बदलला. 2 मोठे फटके किंवा 3 संयमी चौकार. शांत डोक्याने विचार केल्यानंतर जयंत सज्ज. चेंडू टाकला, चेंडू भिरकावला, चेंडू जात्या क्षेत्ररक्षकाकडे. जे चांगले क्षेत्र होते, चांगले पैकी होतोय. 2 चेंडू 8 धावा म्हणजे तब्बल 2 चौकार. 2 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा पटका षटकाराचा आणि 2 धावा हे समीकरण असेल. कंपल्सरी चेसिंग आहे. यस, कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 8 धावा. आता मात्र सिद्धेश ट्राय केला. अनिशनी ह्या चेंडूवर जर विकेट काढली तर शेखर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. दादा फोर व्हीलरची लाईट जरा बंद करा. सामना सुरू आहे. फलंदाजा ठिकाणी त्रास होतोय. आपली हेडलाईट जरा बंद करा किंवा फिरवून घ्या. 2 चेंडू 8 धावा. 1 षटकार, 2 धावा किंवा 2 चौकार. चला गाडीची लाईट बंद करायची आहे. कोणची गाडी आहे? दोन चेंडू 8 धावा. अरे गोंता बिंता टाका रे बाबा. राकेश पाटीलने बॉल अडवला तर ओम पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. चला 2 चेंडू 8 धावा. निर्णायक सामना, निर्णायक बॉल. चला कुठेतरी स्ट्रॅटर्जी होती. फलंदाजाची शैली जाणून घेण्याचा प्रयत्न अनिशचा होता. त्याच्यामध्ये अनिश यशस्वी होतोय. सिद्धेश जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. जो संघ जिंकेल तो क्वालिफायच्या रेस मध्ये टिकून राहणार आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा अतिथी सामना बघूया. अनिश खोलवर यार पद्धतीचा चेंडू. यॉर्क पद्धतीचा चेंडू. राकेश पाटील खुश. पूर्णपणे स्तब्ध करून ठेवला सिद्धेशला. कुठेतरी हलण्याचा चान्स सुद्धा दिला नाही. खरोखर एक चांगला खुंखार असा पद्धतीचा चेंडू अनिश पाटील. अनिश पाटीलच्या बाबतीत आवेश पाटील सुद्धा संभ्रमात आहेत, कारण भीती त्यांच्या मनामध्ये असते. कारण अनिश पाटील नेहमी एक बिमर टाकतात. तो बिमर आता नको बाबा. राकेश पाटीलनी देव पाण्यात ठेवलेला आहे तिकडं. शेवटचा चेंडू 8 धावा. अनिश आलतार. चला चेंडू निर्धाव. संघ विजय होतोय. आनंदित राकेश पाटील. चांगला सामना बघायला मिळाला. अतितटीचा सामना. 14 धावा शेवटच्या षटकामध्ये राहिल्या असताना अनिश पाटील यांनी या धावा सेव्ह केल्या. चला या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जाणार आहे या संघाचा संघनायक, ज्यानं